तर आता आपण फायनली पोहोचलो तो प्रयागराज मध्ये. तर ह्या पूर्ण प्लॅन आम्हाला सांगा जरा. आता आम्ही सध्या पहिले जेवणार आहोत थोडं काय, कारण आम्ही दुपारी जेवलेलो आहोत. आता हॉटेल बघतो पहिले. हॉटेल बघूया नंतर मग आपण जाऊया त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम तो किती 6 किलोमीटर लांब आहे ना? 6 किलोमीटर लांब आहे. 6 किलोमीटर लांब आहे. तिथं चालायला लागलं 6 किलोमीटर. जर गाडी ना भेटली तर चालत पण जाऊ शकतो, पण जर गाडी भेटली नशीब चांगला असला तर गाडी पण भेटू शकते आम्हाला. काही असू दे पण आम्ही जाणारच तिथे, जाणारच. काय बोलतो जायचं ना? 100% जायचं आहे. चला लेट्स गो. तर आता आपण स्टेशन इथं सरळ आलो, तिथनं जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायला लागतो आणि लेफ्ट घेतल्यानंतर आता इथनं आपल्याला 5.2 किलोमीटर चालायचं आहे. तर आता आपण आलो तर प्रयागराजमध्ये. तर आता आपण जेवतोय. आता आपण मागवले छोले भटुरे आणि हेनी का मागवले? तुला मागवलेस डोसा आणि छोले भटुरे. आता आम्ही खूप रगडणार आहात आणि मग डायरेक्ट जाऊन तिकडे आंघोळ करणार आहात. तर चला अमित भाई तू सांग जरा काहीतरी आम्हाला ह्याच्याविषयी. चालत राहा फक्त. आई 100% चला चालूया. आणि आपल्या पब्लिक फक्त आपला डेकोरेशन दाखव रोडवरचा. हा 100% सर्व दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही सर्व. जवळपास 1 तास झालेला आणि आम्ही आता चालतोय. जवळपास आपण 4.5 किलोमीटर कव्हर केलाय आणि अजून 1-2 किलोमीटर कव्हर करायचं आहे आम्हाला. बघू अभिषेक क्या हो रहा है भाई? क्या हो रहा है? कसं वाटतं तुला? एकदम मस्त. मजा येते का? सवालच नाही भाई. भाई हाऊ द जोश. येस सर. येस सर. येस सर. 12 वाजलेत आणि आता आपण आलोय कब्रिस्तान जवळ. परफेक्ट. जर कुठे दिसला तर मला सांगा. टाइम दाखव. तिथल्या इथे सेवन दावी. हे बघा दिसला नाही दिसला डाव द्या थोडा. पण 12 वाजले. दाखवतो. आपण पिपा पूल मधून चालतोय. जवळपास आम्हाला 1 किलोमीटर झालेत आणि हा एक ब्रिज म्हणजे 1-2 किलोमीटर अजून. आणि आम्हाला जायचं कुठे? जरा हे धर आम्हाला त्या साईडला. समजतंय का? आम्ही बघा ह्या साईडने असं चालत असं आलो. असं इकडनं सरळ जाऊ चालत आणि तिथे जाऊ परत चालत. आई साव आज ती पूर्ण म्हणजे नाईट आउट झाली आमची ऑलरेडी. वाव. 10 किलोमीटर तर आपण चाललोय आणि आता आपल्या तिकडे आंघोळ करायची. आता वाजले ठीक 2:30. सो आम्ही 10-11 किलोमीटर चाललो. एवढा थकलेलो, पाय वगैरे दुखत होते. ते लगेच जाणार आहे आता. अरे क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. प्यार जो करता है मुझसे. एकदा मी चालणार भाई. माझा जोश आहे भाई. माझा जोश आहे. हा तिकडे जाऊन डायरेक्ट 4-5 डुबकी मारणार आणि मग विषय एंड. चला लेट्स गो. फायनली आता आपण एकदाचा पोहोचलेलो महाकुंभ मेळ्यामध्ये. आणि इथेच 3 नद्यांचा संगम आहे. तिथं पुढेच तो पॉइंट आहे. तिथे आपल्याला स्नान करायचं आहे. सो लगेच जाऊया आपण. पाहू शकता गर्दी. काही लोक तर इथेच झोपलेत आणि इथे साधू लोक पण आहेत. तर एकदम भक्तिमय वातावरण आहे इथे. कसली काय हे नाही, राडे नाही, कसले काय नाही. मस्त एकदम मन प्रसन्न होईल असं वातावरण आहे. तुमच्या आयुष्यात देखील असं कुठला कुंभमेळा किंवा असे कुठले तरी सण असतील किंवा संधी असेल तर नक्की जा. कारण ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण आपली जपायला पाहिजे. सो चला संस्कृती जपूया.
अशा प्रकारे आपला महाकुंभमध्ये स्नान करून झालेला आहे. खूप प्रसन्न वाटतं. कशी फिलिंग कशी आपली? एकदम मस्त, एकदम फ्रेश. अरे खरं सांगू तर आम्ही 10-15 किलोमीटर चाललो आणि त्यानंतर इथे आम्ही विचारलं कसं काय एवढं थंड पाणी आहे हे ते, पण जेव्हा आम्ही पाण्यामध्ये गेलो ना मोबाईल रिस्टार्ट मारला त्या प्रकारे. अरे हो, खरं एक नवीन आयुष्य आम्हाला लाभलेलं आहे. जणू अशीच काही फिलिंग आहेत आमची. तर तुम्हाला पण कधी संधी भेटली तर नक्की या. तुम्हाला देखील खूप म्हणजे प्रसन्न वाटेल इथे आल्यानंतर. एवढाच बोलतो. आता आपण चाललोय ते आता आपण चालू ते बडे हनुमानच्या इथे. त्यानंतर आपण जाऊ थेट अयोध्या. तर चला जाऊया. तर आता आपण पोहोचलोय तो बडे हनुमान मंदिरच्या इथे. ह्याला बडे हनुमान, लेटे हनुमान असं देखील म्हणतात. तर आता सकाळचे 5 वाजले. तुम्ही पाहू शकता सगळीकडे भक्तजन आहेत. हा खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही जर प्रयागराजमध्ये येत असाल तर इथे नक्की. तर पाहू शकता खूप सुंदर अशी हनुमानांची मूर्ती आहे झोपलेली, म्हणून त्याला लेटे हनुमान देखील म्हणतात. आता ह्यांचे दर्शन केल्यानंतर आता आपण पुढे जाऊ, ते म्हणजे अयोध्या. फायनली आपण पोहोचले अयोध्यामध्ये. तुम्हाला समजतं रे, ते माझे सबस्क्रायबर त्यांना समजतं. तर आपला खूप सुंदर अशा प्रकारे प्रभू श्रीरामाचं दर्शन करून